उज्ज्वल भवितव्य आपल्या मुलामुलींचं सर्वाधिक योगदान नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचं होय। आदर्श एज्युकेशन सोसायटीचं नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे उच्च शिक्षित अनुभवी स्टाफ 10वीचा 100% रिझल्ट, डिजिटल शिक्षण प्रणाली, सुसज्ज लायब्ररी आणि लॅबोरेटरी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रासाठी प्रोत्साहन आणि व्यक्तिमत्व विकास यासह अनेक सुविधा। प्री प्रायमरी ते 10वी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। गणपती चित्रशाळेतील लगबग आता आणखीन वाढली आहे। 150 वर्ष जुनी असलेली गणपती चित्रशाळेची परंपरा घाडी कुटुंबीय अविरतपणे जपताय। देवगड तालुक्यातील तळवडे येथील घाडीवाडी इथं एकनाथ शंकर घाडी यांचं घर आहे। कुटुंबात 9 सदस्य। एकनाथ यांचे वडील शंकर भिपा घाडी हे 1945 पूर्वीपासून गणेश मूर्ती बनवत असत। त्या काळी ते लाल मातीपासून गणेश मूर्ती बनवून गावकऱ्यांना देत असत। आपल्या वडिलांची कला त्यांचा मोठा मुलगा मधुकर शंकर घाडी यांनी भाऊ एकनाथ घाडी यांना सोबत घेऊन पुढे चालू ठेवले। पण काही वर्षांपूर्वी त्यांच्या मोठ्या भावाचं निधन झाल्यानंतर एकनाथ घाडी यांच्यावर सगळी जबाबदारी आली। एकनाथ घाडी यांनी आपल्या पित्याच्या आणि भावाच्या निधनानंतर त्यांच्या मागे या गणपती चित्रशाळेची जबाबदारी सांभाळली आणि ही कला टिकवून ठेवली। एकनाथ घाडी अवघ्या 15 वर्षांचे असल्यापासून मूर्ती बनवायच्या कामाला लागले। आता आपण आहोत घाडी कुटुंबियांच्या गणपती चित्रशाळेत। तळवडे येथील ही चित्रशाळा आहे। तर या ठिकाणी जे कारागीर आहेत त्यांना आपण विचारूया की गणेश चतुर्थीला अवघे 15 दिवस असताना कशा प्रकारे जे आहे ते गणपतीचं अंतिम टप्प्यातील जे काम आहे ते कशा प्रकारे सुरू आहे। काय सांगाल आपण की कशा प्रकारे या ठिकाणी आपलं जे गणपतीचं जे अंतिम टप्प्यातील रंगरंगोटीचं काम आहे ते कशा प्रकारे सुरू आहे आणि काय सांगाल? तर आता गणेश चतुर्थीला अवघे 15 दिवस राहिलेले आहेत आणि या 15 दिवसामध्ये या गणेश मूर्ती आपण कधी लवकरात लवकर कसे पूर्ण करू शकाल याची आम्हाला मनात हुरहुर असते। कारण हे गणेश मूर्ती की आज नाही मी उद्या देतो गणेश चतुर्थी असं सांगून जमणार नाही। तर त्या गणेश चतुर्थीच्या दिवशीच आम्हाला त्या मूर्त्या पूर्ण तयार करून आम्हाला द्यावं लागतं। तर अजून तुमचं कितपत काम यामध्ये शिल्लक आहे? अजून आमचं जवळजवळ 50% काम आमचं शिल्लक आहे आणि ते आम्ही पूर्ण करण्याच्या तयारीमध्ये आहे। हे आता जे आता तुम्ही करताय हे डोळ्यांचं काम आहे ना? हे मी जे काम करतो ते गणेश मूर्तीच्या नेत्राचं हे काम करतो। तर हे नेत्रांचं काम करत असताना खूप काळजी घ्यावी लागते आणि हे काम करत असताना असे पटकन मी काम करून जाईन असे काम होत नाही। त्याची पूर्ण काळजी घ्यावी लागते। हे पूर्ण हे बारीक काम आहे। तर या बारीक कामासाठी मला वाटतं घाडी कुटुंबियांनी आपल्याकडे जे बारीक सगळं काम जे आहे ते महत्त्वाचं काम जे तुमच्याकडे दिलेलं आहे का? हे काम जवळजवळ मी आज 10 वर्ष काम करतो आहे। हे काम मी माझ्याकडे संपवलेलं आहे। बरोबर। या कामाची डोळ्यांच्या खास कामांची जबाबदारी जी सर्वस्वी आहे ती तुमच्याजवळच आहे। पण आणखीन तुम्ही या ठिकाणी आता कितपत कामाचं जे मूर्ती पूर्ण होण्यासाठी अजून किती दिवस जातील? अजून मूर्त्या पूर्ण होण्यासाठी कमीत कमी 10 ते 12 दिवस जातील या सर्व मूर्त्या पूर्ण होण्यासाठी। आणि ह्या मूर्तीचं हे जे रंगरंगोटीचं काम आहे ते थोडंसंच राहिलं आहे, आता ह्याला किती दिवस जातील? ह्याला ही जी मूर्ती आहे ह्याला पूर्ण होण्यासाठी ह्याला काय 1 दिवस जाईल। म्हणजे पूर्ण कंप्लीट होण्यासाठी आता फक्त 1च दिवस राहील। एका दिवसात ही पूर्ण मूर्ती कंप्लीट होऊ शकेल। गेली 45 वर्ष ती ही कला जोपासतात। त्यांच्यासोबत त्यांचे पुतणे रुपेश रमेश घाडी, संतोष घाडी, मुलगी राखी घाडी, मुलगा तुषार घाडी
नात रुणाली घाडी, दीक्षिता घाडी यांनी ही कला अवगत केली. काय सांगशील कशा प्रकारे तू गणपती रंगवण्याचं आणि काम करत आहेस? मला जवळजवळ मी आता 4-5 वर्ष झाली येते म्हणजे 12वी झाली आणि त्यापासून मी सगळं काम करते. तर मला खूप आवड होती या सगळ्या कलेची आणि बाबांना एक सपोर्ट म्हणून मी जॉबवरून 1 महिन्याची सुट्टी काढून दरवर्षी इकडे येते आणि आता चाललंय आता काम अर्धे तरी झालेत बहुतेक आणि मी मोस्टली ते डायमंडचं काम करते आणि धोतर वेअरिंग वगैरे शिकूनच आले मी आणि हे डायमंडचं काम मी स्वतःच करते. फक्त ते धोतर वेअरिंग मी शिकून आली. बाकी सगळं स्वतःच्याच मनाने करते. तरी हे धोतरचं वगैरे काम म्हणजे ते कशा प्रकारे कुठून शिकून आलीस तू? मी धोतर वेअरिंग मी प्रथमेश घाडगे म्हणून आहेत लोअर परेलला त्यांच्या इकडून शिकून आली आहे. ते आता यावर्षी सुरुवात आहे. जर कोणाला आवडलं तर ऑर्डर देणार तसं नेसवणार. एक धोतर मी फक्त रेडी करून ठेवलंय. तर हे बारीक बारीक जे खडे आहेत ते कशा प्रकारे तू लावण्याचं जे काम केलं आहेस? हे सगळं मी पेपरवर पूर्ण डिझाईन हे करून नंतर कट करून त्यांचं मेजरमेंट घेऊन प्रत्येक गणपतीचे कान त्यांची साईज पूर्ण टोटली अलग अलग असते. तर मग त्यांचं मेजरमेंट घेऊन पूर्ण नंतरच मी रेडी करते. मग त्यांचे कानातले त्यांच्या मुकुटाचं हे सगळं पेपरवर चिपकवून सगळं रेडी करते. तर खास तू मुंबईवरून येते ह्या गणपतीच्या चतुर्थीच्या निमित्ताने गणपतीची जी आहे ती रंगरंगोटी करण्यासाठी. तर आणखीन तुला काय वाटतं की बाबा इथे कशा प्रकारे आणखीन त्यामध्ये बदल व्हायला पाहिजेत? अजून म्हणजे आता खूप सगळं ॲडव्हान्स झालं आहे. खूप आता हे पण डायमंडचं नाही मोस्टली ते आपले याचं तांबा पितळासारखे आता ते दुसरं काहीतरी निघालं आहे ते सुद्धा चाललं आहे. मग आता जसं ॲडव्हान्स होतं तसं आपल्याला पुढे पुढे जायला पाहिजे. पण इथे पण आम्हाला पण बजेटमध्ये परवडलं पाहिजे असं पण हे होतं. पण इथे आम्ही सगळं म्हणजे 1.5 दिवसाचा गणपती असेल तरी आम्ही त्यांना डायमंड लावतो आणि 11 दिवसाचा असेल तरी लावतो आणि जरी कोणाचा 500 रुपयाचा असेल तरी लावतो आणि 10,000चा असेल तरी लावतो डायमंड. हे आमचं बाबांनी सांगूनच ठेवलं आहे आम्हाला की असंच करायचं करून. आणखीन काय सांगशील तू या तुझ्या चित्रशाळेबद्दल किंवा येथील पूर्ण कामाबद्दल? इथे तरी आम्ही आमचे सगळे कुटुंबातलेच म्हणजे माझे दादा, बाबा, माझ्या भाची हे सगळं आम्ही एकत्र मिळून काम करतो. मजा वाटते काम करताना स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत. आता जरा आम्हाला आराम पण नाही पण खरं मजा येते काम करताना. या परिवारात 5 ते 6 सदस्य मूर्तीकाम करतात. त्यामुळे सुरुवातीला 30 ते 40 मूर्त्या विकणारे घाडी कुटुंबीय आता 150हून अधिक मूर्त्यांची दरवर्षी विक्री करतात. सुरुवातीला लाल मातीच्या मूर्ती ते बनवत होते. आता POPला मागणी वाढली आहे त्यामुळे मागणीनुसार तयार मूर्ती आणून ते रंगवण्याचं काम करतात. ते जवळपास गणपतीला अवघे 15 दिवस शिल्लक असताना कशा प्रकारे या ठिकाणी कामात जी आहे ती या ठिकाणी लगबग सुरू असताना आपल्याला दिसत आहे. देवगडसाठी नागेश दुखंडे, कोकण 7 लाईव्ह, देवगड. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.